एक मुस्लिम मुलगा आपल्या गर्लफ्रेंड सोबत एका कॅफेमध्ये बसलेला असतो आणि तिथे काही लोक तिथे जातात, त्या कॅफेमध्ये जातात आणि त्या मुलाला तिथे बेदम मारहाण करायला लागतात. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आज अशी घटना आहे महाराष्ट्राच्या जळगावची. जामनेरमध्ये सुलेमान आपल्या आईबाबांसोबत आणि आपल्या बहिणीसोबत राहत असतो. बहीण ही मोठी असते, तिचं लग्न झालेलं असते आणि ती आपल्या घरी गेलेली असते. सुलेमानचे बाबा हे शेतकरी असतात आणि ते शेतावर काम करीत असतात. सुलेमान हा शिकलेला असतो आणि त्याला पोलीस भरतीसाठी जायचं असते. तो जातो आणि एका पोलीस डिपार्टमेंटचा जो फॉर्म असतो भरतीचा तो भरतो आणि त्यानंतर तो ब्रँड कॅफेमध्ये जातो. सुलेमान हा आपल्या मैत्रिणीसोबत कॅफेमध्ये बसलेला असतो. तिथे काही 10-12 लोक येतात आणि त्याला तिथे बेदम मारहाण करायला सुरुवात करतात. सुलेमानला कळतही नाही की त्याला का मारहाण केल्या जाते. तिथून त्याला बाहेर काढल्या जाते. तिथे त्याला 4 व्हीलरमध्ये टाकतात आणि खूप लांब त्याला घेऊन जातात. तिथे त्याचे कपडे काढून नग्न अवस्थेत त्याला मारल्या जाते. त्यानंतर त्याच्या बाबांना कोणीतरी फोन करतात आणि तो फोन करणारा सांगतो की तुमच्या मुलाला बस स्टॉपजवळ खूप मारण्यात येत आहे, तर तुम्ही या. सुलेमानचे बाबा आईला घेऊन म्हणजे पत्नीला घेऊन आणि त्यांची मुलगी लग्न झालेली ती घरीच असते. हे तिघं मिळून पण सुलेमानला वाचवण्याचा प्रयत्न करतात. तिथे जातात पण सगळे लोक त्या मुलाला तिथे परत बेदम मारहाण करतात आणि त्याला तसंच सोडून तिथून पळून जातात. बाबा ही सगळी घटना पोलिसांना सांगतात. पोलीसवाले तिथे येतात आणि पोलीसवाले म्हणतात की आम्ही ज्यांनी ही सगळी घटना केलेली आहे, ज्यांनी मारहाण केलेलं आहे, त्यांना आम्ही सोडणार नाही. आणि ते लोक सुलेमानला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात आणि त्याच्यावर तिथे उपचार करण्याच्या आधीच तो तिथे मरण पावतो. सुलेमानचे नातेवाईक खूप संतापलेले आहेत. ते म्हणतात की जेव्हापर्यंत मारेकऱ्यांना पोलीस आपल्या ताब्यात घेणार नाही तेव्हापर्यंत आम्ही मृतदेह घेणार नाही. कारण सुलेमानला खूप वाईट पद्धतीने मारल्या गेलेलं आहे. त्याच्या पायाची नखं काढल्या गेलेली आहेत आणि त्याला बेदम मारहाण केलेली आहे असं त्याचे आईबाबा म्हणत आहेत. पोलिसांनी हे म्हटलेलं आहे की आम्ही मारेकऱ्यांना पकडू. लोक म्हणतात की ज्या कॅफेमध्ये सुलेमान बसला होता त्या मुलीसोबत, तर ती मुलगी दुसऱ्या समुदायाची होती. त्यामुळे इतर लोकांना ते आवडलं नाही आणि त्यामुळे सुलेमानला मारून टाकण्यात आलेलं आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब कराच करा.